नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीने. बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान मातेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. त्यावेळी 2000 रुपये देऊनही आमच्या पेशंटवर व्यवस्थित उपचार केले नाहीत, असा गंभीर आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. नॉर्मल प्रसूती झाली, त्यानंतर रक्तस्राव सुरू झाला. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांनी वेळेवर उपचार केले नाहीत. त्याचबरोबर उशिरा रक्तपिशवी आणायला सांगितली, असा आरोप नातेवाईकांनी केलाय. दरम्यान महिला पेशंट सिरियस असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना बाहेरून रक्त आणायला का सांगितलं? त्याचबरोबर नॉर्मल डिलिव्हरी होऊन देखील अधिकचा रक्तस्राव कसा झाला, यासह अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत. आठवडाभरातील माता मृत्यूची ही बीड जिल्हा रुग्णालयातील दुसरी घटना असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 5 वाजल्यापासून तिची 11:45ला डिलिव्हरी झाली. ती पण नॉर्मल झाली. तिची ब्लडिंग जास्त झाल्यामुळे सरांनी आम्हाला सांगितलं नाही की ब्लडिंग पूर्ण अंगातून निघल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला फक्त 2 थेंब ब्लड दिला आणि तिथून पुढं आम्हाला बाळाला ॲडमिट करायला म्हणणं, इंजेक्शन आणायला आम्ही असं बाहेर गेलो. त्यावेळेस माझ्या पेशंटचं, माझ्या पत्नीची डेथ झाली. ह्यांनी आमच्याकडून समजा कागदावर लिहून हे घेतलं आणि पुन्हा नंतर आम्हाला त्यांनी समजा झाल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की डेथ झाली म्हणून. ते अंगावरचं जास्त चाललंय म्हणून म्हणाय गेले मी एका सिस्टरनीला. तर म्हणले, बाई तू इथं थांब, मी जाते निघून, घरी जाते म्हणली. किती जण होते? ते डॉक्टर वगैरे होते का? आणि डॉक्टर नाईटला आलेले होते. म्हणून असं झालं, कशामुळे झालं नेमकं? ते डॉक्टरच्या हातात 2 कात्री होत्या बघा, आणि मला असा बाहेर खटखट आवाज सुद्धा येत होता. मग एखादी नस घिस तुटली का काय झाली काय माहित नाही. मग मला अशी कणगोळीवाणी धारच होती रक्ताची. पार सगळं अंगातलं रक्त संपल्यावर पुन्हा तिकडून बॅग आणायची सांगितली. अर्धा जीव गेल्यावर तिचा. तर आपले प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत फोन लाईनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. सुरेश, आठवड्याभरातील माता मृत्यूची ही बीड रुग्णालयातील दुसरी घटना आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर या निमित्ताने प्रश्न उपस्थित राहत आहेत. आरोग्य यंत्रणा माता मृत्यू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते. एवढंच नाही तर प्रेग्नन्सी पासून सर्व टेस्ट देखील केल्या जातात आणि त्याची काळजी देखील घेतली जाते. मात्र बीड जिल्हा रुग्णालयातला जी आजची धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेमध्ये जे वैद्यकीय इतर काही अधिकारी आहेत त्यांच्यावरती देखील गंभीर आरोप करण्यात आला आहे. यावेळी प्रेग्नन्सी झाली, डिलिव्हरी झाल्यानंतर रक्तस्राव सुरू झाला. नंतर रक्तस्राव का सुरू झाला एवढंच नाही तर उपचार करणारे जे वैद्यकीय अधिकारी होते, कर्मचारी होते, यांनी पैसे देखील मागितले. 2000 रुपये दिल्याचं देखील या नातेवाईकांनी आरोप केला आहे. आणि त्यानंतर सुद्धा पेशंटला जी उपचार वेळेवर मिळायला पाहिजे होते ते देखील उपचार वेळेवरती मिळले नाही. विशेष म्हणजे जर रक्तस्राव होत असेल तर तिथली जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेने स्वतः जाऊन रक्तपिशवी आणून त्या सिरियस पेशंटला द्यायला गरजेचं होतं. मात्र त्यानंतर नातेवाईकाला सांगितलं तुम्ही ब्लड घेऊन या. आणि विशेष आता दुसरी धक्कादायक घटना म्हणजे ज्यावेळेस ब्लडिंग होत होती त्यावेळेस त्यांनी ब्लडचं सॅम्पल देखील घेतलं नव्हतं. त्यानंतर ब्लडचं इन्व्हेस्टिगेशन करणं आणि नंतर ब्लड आणणं आणि नंतर त्या पेशंटला चढवणं, त्या वेळामध्ये खूप मोठा कालावधी गेला आणि त्यामुळे हा पेशंट दगावला तर देखील नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रक्रियेमुळे बीड जिल्हा रुग्णालयाचे जे आरोग्य यंत्रणा आहे त्याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. तर 11:15च्या दरम्यान जर डिलिव्हरी झाली असेल तर त्यानंतर अवघ्या अर्धा ते पाऊण तासामध्ये पेशंट मृत्यू झाला तर देखील नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी आणि यामध्ये जे काही 2 दोषी असतील त्याच्यावरती कारवाई केली जावी अशा पद्धतीने देखील मागणी केली जाते. त्यामुळे हे अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात आरोग्यमंत्री कशा पद्धतीने पाहणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. सुरेश, या संदर्भात जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून काही स्टेटमेंट दिले गेले का? जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे जे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत संजय राऊत यांच्याची विचारणा केली असता संपूर्ण या प्रकरणाची चौकशी करतोय. त्याचबरोबर जो पीएम आहे तो पीएम करण्यासाठी देखील स्वतंत्र 5 डॉक्टरांची टीम देखील करण्यात आली आहे आणि यामध्ये जर कोणी दोषी आढळले असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल. संपूर्ण जो काही प्रकार घडलेला होता त्याच्या संदर्भात डिपार्टमेंटल चौकशी देखील केली जाईल. आणि माता नक्की सुरेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.